प्रामुख्याने निरामधील काही महत्वाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आजची या बैठकीचं आम्ही आयोजन केलं होतं. त्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे दहिसर टोल नाक्यावर टोल फ्री दहिसर नाका आमचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केल्यानंतर सुद्धा ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात भेडसावत होती. आज सकाळी 10:30 वाजता दहिसर टोल नाक्यावर आम्ही संबंधित सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी आणि मी स्वतः पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये असं निदर्शनास आलं की ज्या 10 लेन आहेत त्यापैकी मुंबईवर येणाऱ्या 4 लेन आणि मुंबईला जाणाऱ्या 6 लेन यामध्ये कुठल्याही लेनमध्ये कुठलीही गाडी परवानगी दिली जात होती आणि त्यामुळे दहिसर टोल नाक्यावर ही गर्दी होत होती. आज असा निर्णय घेण्यात आला की ज्या ठिकाणी मुंबईला जाणाऱ्या 6 लेन आहेत त्यापैकी फक्त 3 लेन ह्या हेवी व्हेकल म्हणजे जे टोल आकारले जातात त्या व्हेकलसाठी आणि 3 लेन ह्या फ्री 4 व्हीलर साठी 2 व्हीलर साठी असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जी हेवी व्हेकल आहेत त्या आपल्या एका लेननी 500 मीटर अंतरावरच त्या लेननी येतील आणि तसे सूचना देण्यात आल्या त्या टोल नाक्याच्या ठेकेदाराला की 500 मीटर अंतरावरनं तुम्ही बोर्ड लावत जा जेणेकरून वर्सोवा ब्रिजवर येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या ब्रिज सोडल्यानंतर आपल्याला ह्या लेन मधूनच जायचं अशा पद्धतीनं त्या गाड्या पुढे कुठेही दुसऱ्या लेन मध्ये घुसवणार नाही. फ्री व्हेकल जे आहेत ते आपल्या लेन मध्ये जातील, हेवी व्हेकल ते आपल्या लेन मध्ये जातील आणि त्यामुळे भले टोल साठी जरी थांबावं लागलं हेवी व्हेकल साठी तरी त्या ठिकाणी वाहतूक कोणती होणार नाही आणि फ्री व्हेकल जे आहेत त्यांना रस्ता एकदम क्लीन मिळेल. त्यामुळे गाड्या फटाफट पास होत जातील. तशीच परिस्थिती मुंबईवरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा 500 मीटर अंतरावर दहिसरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिज वर चढण्यापूर्वीच आम्ही बोर्ड लावू एक 400 मीटरवर 300 मीटर 200 मीटर 100 मीटर 50 मीटर असे करत एक 6 ते 7 बोर्ड लावू आणि हेवी व्हेकल साठी पुढे 2 लेन आहेत आणि फ्री व्हेकल साठी 2 लेन आहेत असं ज्यावेळेस ते बोर्ड लावतील त्यामुळे हेवी व्हेकल साठी जरी टोल द्यायला त्यांना थांबावं लागलं तरी फ्री व्हेकल फटाफट निघू शकतील. त्यामुळे वाहतूक कोणी एका साईडला तरी किंवा फार मोठ्या प्रमाणात होणार नाही आणि 3 दिवसामध्ये त्यांना ते करायचं सांगितलेलं आहे. सोमवारी परत मी त्या टोल नाक्यावर एकदा परत पाहणी करणार आहे की त्याने आमची जी सूचना केलेली आहे त्या सूचनेचं पालन केलं गेलं.